प्रेझेंटेशन फॉर आवर पार्किंग. ओके, तर त्याच्यामध्ये 2-3 ह्याच्यात आपण करतोय. तर पहिलं म्हणजे हे पार्किंग त्यांनी कसं बसवलेलं आहे विजेच्या आर्किटेक्चर टीमनं, तर ते सगळे त्याचे डिटेल्स सगळे देतीलच. प्लॅन पार्किंग नंबर जे आहेत ते ती लोक उपस्थित राहावं लागतं. हां हां, नेक्स्ट स्लाइडमध्ये त्यांनी एक्सप्लेनच केले. फॉर रेसिडेंट हु आर हॅव्हिंग 2 युनिट्स इन द सेम बिल्डिंग विल पिक ओनली 1 चीट अँड सिलेक्ट देअर स्लॉट अकॉर्डिंगली. आता हा जो विषय आहे याच्यामध्ये कसं आहे की एकाच बिल्डिंगमध्ये तुमचे 2 हे आहेत युनिट्स आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला 2 चिठ्ठ्या उचलायची गरज नाही आहे. तुम्ही एक चिठ्ठी उचलणार. समजा काही मध्ये समजा फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली 40 लोक आहेत. मी चिठ्ठी उचलली, माझा काहीतरी 17वा नंबर आला, माझे 2 आहे. 17 नंबरला मी गेल्यानंतर मला जे 2 कुठले पार्किंग निवडायचे ते 2 पार्किंग मी तिथं निवडेन, कारण माझे 2 युनिट आहेत. ते विजेची टीम तिथं तुमचे 2 युनिट व्हॅलिडेट करतील, त्यानुसार तुमच्या इलिजिबिलिटीनुसार ते तिथं घेतले जातील. त्यामुळं नंबर ऑफ युनिट्स आणि नंबर ऑफ मेंबर्स याच्यामुळं कदाचित तर तेवढा नंबर तिथं चिठ्ठ्यांचा कमी राहील, कारण 2-2 युनिट असल्यामुळे त्याच्या हाफ तेवढे मेंबर्स तिथं चिठ्ठ्या अवेलेबल राहतील. दुसरा प्रकार काय येतो याच्यामध्ये की जसं पहिल्यांदा मी सांगितलं त्याप्रमाणे की एखादा आहे मेंबर आहे, त्याचे 2 वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये, तर त्याला त्याच्या टाइम स्लॉटनुसार तिथं यावं लागेल. तिथं ओव्हरलॅपिंगचाही काही विषय नाही आहे किंवा कॉन्फ्लिक्ट होईल असं. तुमचा तो समजा मध्ये आहे तर एचं टायमिंग संपल्यानंतर बी जरी असेल तर बॅक टू बॅक आहे ते टायमिंग, त्यामुळे तसं होऊ शकतं. किंवा मध्ये आणि मध्ये तर सकाळी येणं आणि मग संध्याकाळी येणं अशा प्रकारे काहीतरी अशा पद्धतीने तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल. सो इफ रेसिडेंट हॅव्हिंग युनिट इन 2 डिफरंट बिल्डिंग दे विल हॅव कम फॉर सिलेक्टिंग 2 टाइम्स, ट्वाईस. तर ही अशी सिलेक्शनची त्याची प्रोसेस राहील. दॅट्स ऑल. अजून याच्या व्यतिरिक्त काय नाही. सो परत एकदा जस्ट टू समराइज, 1 डे बिल्डिंग वाईज सेग्रिगेशन, क्लिअर कट डिमार्केशन. तुमचा फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये सिलेक्टेड आहे तो स्लॉट तुम्हाला ॲप्लिकेबल असेल. तुमचे जर 2 बिल्डिंगमध्ये असतील तर 2 स्लॉट ॲप्लिकेबल असतील. जर तुमच्या 2 युनिट्स एकाच बिल्डिंगमध्ये असतील तर तुम्हाला एकच चिठ्ठी उचलायची आणि एक चिठ्ठी उचलून तिथं तुमचे 2 जे आहेत ते सिलेक्ट करायचे. सिलेक्शन झाल्यानंतर तिथं हॅश केला जाईल आणि तो जो आहे त्या ठिकाणी पुढच्या मेंबर्सना तो दिसेल किंवा हे जे युनिट आहे हे युनिट ब्लॉक झालेलं आहे. सो लॉटरी इज फॉर सिक्वेन्स. म्हणजे 50 लोक असतील तर तुमचा नंबर 13वा आहे. आपण फ्लॅटला गेले त्यामुळे सगळ्यामध्ये कळलेलंच आहे ॲक्च्युली. तो 13वा नंबर इज फॉर तुमच्या अगोदर 12 लोक सिलेक्ट करणार आणि 13वा तुमचा आहे. तर अशा पद्धतीनं लॉटरी इज फॉर सिक्वेन्स, सिलेक्शन विल बी युअर चॉईस. तर ही अशी प्रक्रिया आपण हे करतोय आणि त्यांनी आता त्यांच्याकडे नंबर सगळे असल्यामुळे नंबरनुसार त्यांचं पूर्णपणे प्लॅनिंग सगळं त्या प्रकारे केलेलं आहे. सो टोकन असेल का? चीट म्हटलं ना ते दिलेलं नाही. अच्छा, चीट म्हणजे टोकन. चीट म्हणजे टोकन. तर हे जे म्हटलं नाही 1 2 3 4 1 2 ती चिठ्ठी जशी आपण जशी ह्याला केली होती त्या प्रकारेच अशी ही प्रक्रिया अशा प्रकारची असणार आहे. हा, ते आता ते सगळं एक्सप्लेन करतील त्या सगळ्या गोष्टी. ते क्रायटेरियाच्या आधीपासून आपले जे गेलेले आहेत 750 अबाव 750 बिलो ते जे आहेत ते सगळं एक्सप्लेन होईल त्याच्यामध्ये. 750च्या खालचे जे आहेत त्याला सिंगल युनिट आहे, 750च्या वरचे जे आहेत त्याला स्टॅक पार्किंग. सिंगल युनिट म्हणजे ते पार्किंगच असणार आहे आणि त्याच पार्किंगवर स्टॅक बसलेलं असतील. मॅडम त्याचं डायमेन्शन सांगतील तुम्हाला, 2.5 बाय 5 बाय उंची काय असते ती, त्यात गाड्या कशा बसतात वगैरे ते त्यांच्या टोटल डिझाईन मधनं ते सांगतील. अजून काय कोणाचे प्रोसेसवर प्रश्न कोणाचे काय? 2 व्हीलर पार्किंगचं काय आहे? एक मिनिट, ते आता ते ही प्रोसेस सिलेक्शन 2 व्हीलर इज लाईक अ कॉमन थिंग राईट. सो कॉमन पार्किंग असेल कारण ती सिलेक्शन प्रोसेस नाहीये, ते त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये ते कव्हर अप करतील. 2 व्हीलर पार्किंग. हां, आपण पार्किंग स्पेस देतो एवढ्या डायमेन्शनची. देयर विल बी फ्यू पीपल हू विल नॉट हॅव कार्स, दे कॅन पार्क इन द सेम स्पेस. आता आपण स्पेस ॲलोकेशन करतो नावाला, आपण आता त्याला कार पार्किंग. देयर विल बी पीपल हू हॅव 2-3 स्कूटर्स इन्स्टेड ऑफ अ कार, किंवा एक खालती कार आणि मेकॅनिकल असेल तर वरती स्कूटर्स, किंवा असे काही पार्किंग करणारे काही असतील युजर्स, तर दॅट इज इंडिव्हिज्युअल चॉईस. पण अदरवाईज कॉमन 2 व्हीलर पार्किंग, दिस इज अ पार्किंग स्पेस विच विल बी अलोकेटेड, विच आय एक्सप्लेन इन द डिझाईन. सिंगल पार्किंग मॅडम त्याची हाईट जी असणार आहे ती स्टॅक पार्किंगच्या एवढी कमी असणार आहे. सिंगलची कमी आहे हाईट. सिंगलची ज्या प्रकारे
Design. काय होतं की तुम्ही ते एकाच सिंगल पार्किंग मध्ये तुम्ही 2 मेंबर बसवणार नाही ना? नाही म्हणून तर आपल्याला लेवल वाईज अख्खा तो फ्लोर आहे तो मेकॅनिकल म्हणजे स्टॅक पार्किंगचा अख्खा लेवल असणार. महत्वाचा विषय तो असा आहे की इथं जे सिलेक्शन होईल त्या सिलेक्शनचा प्लॅन, त्याचा हॅश ड्रॉइंग आणि नंबर हे तुमच्या PAAAचं लीगल डॉक्युमेंट म्हणून तुमचं होणार आहे ते. त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरा बसवायचा त्याचं काही हे नाही हाईट म्हणून विचारलं की एका युनिटमध्ये एका स्टॅक पार्किंग द्यायला सिंगल पार्किंग तुम्ही देणार त्यावेळेस तुम्ही एका याच्या 2 मेंबर बसवणार नाही. हाईटचा प्रॉब्लेम म्हणून विचारला काही. आलं लक्षात? हा नाही सिंगलला सिंगल गाडी असं म्हणजे गाडी एकच येईल एवढंच 10 तिथे 2 मेंबर मिळेल. मिनिमम 8 फीट मॅक्सिमम 10 फीट अकॉर्डिंग काही सर्व्हिसेस वगैरे जातात तिथून पण 8 फूट ही मिनिमम जी स्टॅच्युटरी 2.44 मीटर्स टू बी प्रिसाइज तेवढी हाईट आपण देतो. एकाकडे समजा एक कार असेल आणि 3-4 टू व्हीलर्स असतील तर त्यांना सफिशियंट ते पार्किंग. आता एक काम करूयात आपण त्याचे हे जे सगळे प्रश्न येतात ना ते त्यांना एकदा पूर्ण एक्सप्लेन करू देत सगळं त्यांचा तो लेआउट आणि हे म्हणजे त्यात बरेचशा प्रश्नांची उत्तरं हे होतील. आपण आता फक्त थोडं प्रोसेस बद्दल आपण बोललो तर प्रोसेस रिलेटेड कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर एकदा कव्हर अप करू. एक्स्ट्रा पेमेंट वरती एक्स्ट्रा पार्किंग अवेलेबल आहेत का मिळणार का? परत तोच प्रश्न आहे ते आता तुमच्या ह्याच्यामध्ये कव्हर करा अवेलेबिलिटीच्या प्रोसेस रिलेटेड कोणाला प्रश्न आहेत का? आता ॲज ऑफ नाव एक्स्ट्रा पार्किंग लगेच नाही सांगता येणार कारण सगळी प्रोसेस संपून देर आर फ्यू पीपल ज्यांचे अजून ॲक्च्युली सिलेक्शन पण व्हायचे युनिट सिलेक्शन. सो इट विल बी डिफिकल्ट टू टेल इफ आत्ता लगेच आपण ओपन करू एक्स्ट्रा अवेलेबल पार्किंग जेवढे आत्ता कमिट केली आहेत आणि आपल्या DA मध्ये किंवा याच्यात कमिटमेंट प्रमाणे आपल्याला ज्याचे ज्यांना द्यायचे तेवढे आत्ताची प्रोसेस आपण करून घेणार. आउट स्टेशन कॅन्डिडेटला काय सुविधा आहे? आउट स्टेशन कॅन्डिडेटला आपण जसं त्याचं म्हणजे बेसिकली आपल्याला ठरवावं लागेल. आता म्हणजे ऑनेस्टली जर विचारलं तर त्याच्या हे केलेलं अजून फायनलायझेशन केलेलं नाही पण आपण अथॉरिटी लेटर किंवा हे जर करून जर वर्कआउट होत असेल जसं आपण फ्लॅटच्या बाबतीत केलेलं होतं तसंही वर्कआउट आपल्याला करता येईल. काय प्रॉब्लेम म्हणजे इन केस समजा जर आता कारण मेजर युनिट तुमचं तर सिलेक्टेड आहे तर मग पार्किंग पण द्यायचं आहे आणि बऱ्याचदा आपण फ्लॅटमध्ये सुद्धा लोकांनी डायरेक्ट फ्लॅट सुद्धा सिलेक्ट केलेले आहे ॲक्च्युली नंबर. त्यामुळं पार्किंग याच्यावर करायला काय हरकत नाही पण ॲज पर एज पॉसिबल फिजिकल प्रेझेन्स विल बी ऑलवेज प्रेफर्ड. तर तसं असणं कधी चांगलं. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फ्लॅट सिलेक्शनच्या वेळेला एक हायरार्की ठेवली की 3 फ्लॅट्सवाले त्यांचा नंबर आले इतर 2 फ्लॅट्स आले सिंगल फ्लॅट आले असं काही इथं तसला कुठलाही विषय नाही. सिम्पल आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बिल्डिंग वाईज सेपरेशन. ए मधले सगळे लोक जे असतील त्यांचा एक ग्रुप होणार, B1चा वेगळा होणार, B2चा वेगळा होणार, Cचा होणार. त्याच्यानुसार ते सिलेक्शन ठेवलेलं आहे. त्यामुळे देर इज अ कम्प्लीट ट्रान्सपरन्सी ॲज पर एज लाईक म्हणजे तुमचा कुठला युनिट आहे त्याच्यानुसार त्याचं स्क्वेअर फीट वगैरे त्याचा कुठलाही काही संबंध नाही. मला असं विचारायचं होतं की हे जे पार्किंग आहे ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे ज्याच्यामध्ये जे तुम्हाला पार्किंग नंबर मिळेल तेच तुम्हाला मिळेल बरोबर? याच्यामध्ये तुम्ही जसं फ्लॅटला आपण काय केलं होतं चिठ्ठी उचलली होती हा. तुमचा नंबर आला हा, होता मग त्या नंतर- नंबरला जाऊन तुम्ही सिलेक्ट केला बरोबर हा, आहे. हा. तसंच तसंच आहे. इथं सुद्धा तसंच असणार आहे. इथं तुम्ही नंबर घेऊन आत गेल्यावर त्यांचा प्लॅन असेल त्या प्लॅनवर त्यातलं तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यातलं तुम्ही सिलेक्ट करा. आणि मग त्याच्यामध्ये जे एका बिल्डिंग मध्ये 2 युनिट आहे आणि आम्हाला पार्किंग पाहिजे म्हणजे शेजारी शेजारी पाहिजे तो ऑप्शन आहे का हा, मला म्हणजे तुम्ही ते कसं- अवेलेबल असेल त्यातलं द्यायचं. हा पण त्याच्यामध्ये कसं की ते म्हणजे पार्किंगचे त्यांचे एकंदर त्यांनी जे प्लॅनिंगचे ठेवलेले आहे ते तसे अँपल ऑफ नंबर आहे त्याच्यामध्ये. तुमचा नंबर आला तुमचे 2 ऍडजस्टमेंट तुम्ही पिक केले तर ते 2 ब्लॉक होऊन जातात. ओके ठीक आहे थँक्यू. हो फक्त एक आहे याच्यामध्ये की तुम्हाला बाहेर पूर्ण तो लेआउट दाखवतील सगळा ओके जसा फ्लॅटला दाखवला होता तसा. त्यामुळे तुम्हाला ते सिलेक्शनची थोडंसं माइंडसेट तसं फिक्स करू शकता त्या बिल्डिंगसाठी आणि आपल्याला त्याच्यासाठी 1 तासच ठेवलेला आहे. त्यामुळं तिथं आत गेल्यानंतर सिलेक्शन करत असताना ठीक आहे म्हणजे बघायला सगळ्यांना चान्स आणि व्यवस्थित हे वेळ दिला जाईल पण इतका पण नको की त्याच्यामध्ये मागची माणसं त्याच्यामुळं अडकून जातील कारण पुढचं त्या एका दिवसामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करायची. ग्रुपवर प्लॅन मिळेल बघायला हो सिलेक्शन
एक्सप्लेन करायला सुचतो. एनी अदर क्वेश्चन ऑन प्रोसेस? नंतर घेऊया. ओके, नाही माझा हार्ड स्टॉप आहे 8 वाजताचा. ठीक आहे, चलो थँक्यू. कॅरी ऑन. चलो थँक्स. नाही म्हणजे हॅलो, जस्ट मोमेंट. सो पार्किंगचा लेआउट एक्सप्लेन करते. रिफ्लेक्शन येते ते जरा बंद करा. मध्येच आहे, मध्ये साईडला. सगळं नाही. हा दिवा बंद केला पाहिजे. हा लाईट ते मध्येच आहे, मध्ये साईडला ठेवा ना. शुक्ला काका चालू द्या. आपण पहिल्यापासून सांगितलं तसं ॲक्सेस पार्किंगचं रेसिडेन्शियल एंट्री आणि कमर्शियल एंट्री एक्झिट हे आपण वेगवेगळे केलेले आहे, डिमार्केट केलेले आहे. खालती दिसते रेसिडेन्शियल, वरती कमर्शियल एंट्री. आणि आत्ता ग्राउंड लेवलला आपण नॉर्थ, आता सगळ्यांना एव्हाना पाठ झाले असतील प्लॅन, कारण आपण जेव्हा युनिट सिलेक्शन केलं ओरिएंटेशन हेच होतं, सेम ओरिएंटेशन. इकडे पौड रोड आहे त्या बाजूला, आणि कमर्शियल आणि B1, B2 आणि C. ज्या तुम्हाला गुलाबी रंगात दिसत आहेत या स्टेअरकेसेस किंवा लॉबीज आहेत, त्या आम्ही फक्त ठळक हायलाईट केल्या. हे प्लॅन्स आपण इन ड्यू कोर्स शेअर करू. काही लोकांची अजून म्हटलं तसं अलॉटमेंट राहिलेली आहे, सिलेक्शन राहिलेलं आहे, त्यामुळे थोडं आम्हाला पण काउंट करण्यामध्ये प्लस मायनस होत आहे. पण जे गुलाबी आपण हायलाईट केलेले दिसत आहेत ते सर्क्युलेशन आहेत, लिफ्ट्स किंवा स्टेअरकेसेस. आणि येल्लो जे दिसत आहेत त्या लॉबीज आहेत. ज्या मेजर लॉबीज आहेत त्या आपल्या इकडनं ह्याच बाजूनी वेस्ट साईडनीच जातात. कॉमन पार्किंग, जे 2 व्हीलर कॉमन पार्किंगची आपण स्पेस म्हटली होती ती इकडे डिफाईन केली आहे. आणि पार्किंगच्या आता काय काय गोष्टी आहेत की आतमध्ये तुम्ही रेसिडेन्शियल मधनं आल्यावर 2 रॅम्प्स आहेत. सो एंट्रन्स आहे तो 7.5 मीटर वाईड ड्रायवे आहे. सो मेजर आपले सगळे ड्रायवेज आहेत ते 7.5 मीटर ड्रायवे आहेत. आणि आतल्या बाजूचे जे खालचे रॅम्प्स किंवा इंटरनल ड्रायवेज आहेत ते 6 मीटर वाईड आहेत. 6 मीटर म्हणजे 20 फूट, म्हणजे 2 गाड्या 2 वे जातील असं, म्हणजे टू अँड फ्रो जातील अशा 2 कार्स अशा असलेल्या त्याच्या विड्स आहे. आपल्या प्रोजेक्टचा आपण AC आणि सिया म्हणजे महाराष्ट्र याच्याकडनं जे EC एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणतो त्याचे दोन्ही क्लिअरन्सचे लेवल्स आपण क्लिअर झालेले आहेत. आणि वी आर एक्सपेक्टिंग द एन्व्हायरमेंट क्लिअरन्स एनी टाईम सून. सो ह्या सगळ्या गोष्टी ड्रायवेज आणि सर्क्युलेशन आणि जे ईज ऑफ मुवमेंट असतात, रॅम्प्स, त्याचे स्लोप्स असतात, या सगळ्या गोष्टी एक पॅनल ऑफ एक्सपर्ट्स असतात जे सगळ्या गोष्टी चेक थरली करतात आणि मगच आपल्याला अप्रुव्हल्स देतात. सो ऑल द ड्यू डिलिजन्स विथ रिस्पेक्ट टू द परमिसिबल स्लोप्स, सर्क्युलेशन, विड्थ ऑफ द ड्रायवेज, ऑफ द रॅम्प्स हॅज बीन टेकन केअर ऑफ. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता इकडून आत गेलो, तुम्ही जर बघितलं खालच्या बाजूला आपल्याकडे इकडे पण आहेत आणि तिकडे फ्लॅट्स आहेत. सो दोन्ही बाजूच्या फ्लॅट्सला आपला जो लॉबी एक असली तरी दोन्ही बाजूनी आपण त्याला ॲक्सेस देणार आहोत. त्यामुळे दोन्ही बाजूनी ॲक्सेस देणार, त्यामुळे गाड्या पण इदर वेज दोन्ही साईड्सला लागलेल्या असणार आहेत. सो 2 साईड्सला कार पार्किंग प्रत्येक वेळेला तुम्हाला गोल लूप करून फक्त ह्याच रॅम्पनी बाहेर नको यायला, म्हणून आपण दुसऱ्या बाजूनी पण एक रॅम्प दिलेला. देर आर 2 रॅम्प्स फॉर गोईंग इन अँड कमिंग आउट. सो आता B1, लेवल B1, लेवल B2, लेवल B3 असे ते आपले जे लेवल्स आहेत ते मी एक्सप्लेन करते. आत्ता आपण सेक्शनमध्ये दाखवलं आहे तसं लेवल B1 बघतोय. लेवल B1 ही पूर्ण मेकॅनिकल पार्किंग किंवा स्टॅक पार्किंग आहे. त्याची स्लॅब टू स्लॅब हाईट आपण 4.5 मीटर्स देतो. क्लिअर प्रत्येक कार पार्किंग विथ सर्व्हिसेस, तुमची थिकनेस ऑफ ड्रायवेज, ट्रिमिक्स, फ्लोरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून नंतर आपल्याला क्लिअर मिनिमम 3.7 to 4.2 मीटर्स म्हणजे 12 फूट ते जे मेकॅनिकल स्टॅक पार्किंगच्या सेक्शनला लागतं क्लिअर तेवढी आपल्याला अवेलेबल मिळतात. इथे कलर कोडिंग केलेले तुम्हाला 3 प्रकारच्या गाड्या दिसतील. एक आहे ही कुठला कलर, येल्लो कलर दिसतोय, दुसरा पर्पल कलर आणि तिसरा स्काय ब्लू कलर दिसतोय. सो ह्या ज्या 2 आहेत या सिंगल पार्किंगचे कोडिंग आहे आणि हे स्टॅक पार्किंग आहे. स्काय ब्लू इज द स्टॅक पार्किंग.
त्याचा साईज आहे मीटर्समध्ये आत्ता इथे मेन्शन केलेलं आहे 2.5 बाय 5 मीटर्स एक्स बाय वाय, म्हणजे मीटरप्रमाणे 2.5 बाय 5 मीटर्सची त्यांची पार्किंग साईज आहे. हे पार्किंग आपण स्टँडर्ड आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये हे साईजेस देतो. ह्या पार्किंग रेग्युलर याच्यामध्ये लास्ट ऑल दीज इयर्स दीज आर द साईजेस विच आर प्रिव्हेलंट, ज्याच्याने आपण कार पार्क्स अलॉट करतो. आत्ता आपण बघितलं तसं तुम्ही जर रंग वी हॅव जस्ट कलर कोडेड आहेत. मगाशी जसं गोरांबेकर सर म्हणाले की ए बिल्डिंग त्याची लॉबी, त्यांच्या दोन्ही बाजूचे ॲक्सेस फॉर द लॉबी ड्रायवे आणि त्यांच्या झोनला ए बिल्डिंगचे जवळ असलेले पार्किंग्स, मेकॅनिकल पार्किंग्स. तसंच B1 त्यांची लॉबी आणि त्यांच्या झोनमध्ये असलेले त्यांचे पार्किंग्स मेकॅनिकल. B2च्याच लॉबीमध्ये असलेले त्यांच्या जवळचे आणि C बिल्डिंग. सो लेआउट अशा प्रकारे आपण केलेलं आहे की प्रत्येकाला त्यांच्या लॉबीच्या जवळच त्या बिल्डिंगच्या तिन्ही लेवल्सला पार्किंग्स अवेलेबल असतील. लेवल B1 आणि लेवल B2ची ऑलमोस्ट सेम लेआउट आहे, त्यात खूप फरक नाही आहे. प्लस मायनस अलॉटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण फक्त पार्किंग्स जे दाखवलेत ते 1-2 इकडे तिकडे आहे. मग असे मी जसं म्हणलं तसं अजून आपल्या काही लोकांमधनं युनिट सिलेक्शन, फ्लॅट सिलेक्शन राहिलं आहे, त्यामुळे हा आकडा इकडे जो मेन्शन केला आहे तो थोडासा प्लस मायनस होऊ शकतो. टोटल आकडा आपण जो दिलेला आहे तो आहे, पण जेव्हा B1 बिल्डिंगमध्ये काही लोकांच्या वाढतो तेव्हा हा आकडा आपण सो थोड्या सरप्लस 5 ते 10 गाड्या आपण सरप्लसच डिझाईन केलेल्या आहेत, जेणेकरून थोडा चॉईस ऑफ सिलेक्शन पण आपल्याला राहील आणि म्हणजे अगदी त्याच्यात खूप कट्टोकट होणार नाही. सो देर आर सम नंबर ऑफ कार्स विच आर एक्स्ट्रा being provided right now, spaces for extra provision for extra parking spaces. पुढे जाता हा थर्ड लेवल आहे. थर्ड लेवल सेक्शनमध्ये दिसतो तसं आता इथं हे मेजर सगळे आपल्या 2.5 बाय 5 आणि 2.5 बाय 4.5. सो मीटर्समध्ये बघितलं तर एक 2.5 इज 8 फूट 4 इंच आणि 4.5 म्हणजे 15 फूट आणि 5 म्हणजे त्याच्याहून थोडं जास्त, म्हणजे 15.5 फुटाच्या अलीकडे, 16 फुटाच्या जस्ट शॉर्ट. सो अशा ह्या 2 पार्किंगचे साईजेस आहेत. अगेन गाडी एखादी बसण्यासाठी आपल्याला 1.9 मीटरची, तुम्ही एखादं कार मॅन्युअल पाहिलं तर 1.9 मीटरच लागतं. 2.5 म्हणजे कार पार्किंग करून माणूस बाहेर पडून त्याला दार उघडून सर्क्युलेशनसाठी लागणारी ती जागा असते. सो 2.5 बाय 5 मीटर्स इज द स्टँडर्ड साईज विच वी गिव्ह फॉर ऑल पार्किंग स्पेसेस. आणि त्यांचं जसं तुम्ही पाहिलं तसं ड्रायवेमधनं इकडून आत येतो, इकडे गाडी, असा हा तो लूप आहे. सो मागच्या ह्याच्यात दाखवतं असेल तर रॅम्पमध्ये वरतून आपण येऊन खालती या बेसमेंटने आत येतो आणि असाच लूप फिरतो. जर तुम्हाला खालच्या पार्किंगला जायचं असेल, यू डोंट हॅव टू ट्रॅव्हल ऑल द वे, पूर्ण पार्किंग गोल गोल फिरत नाही बसायचं आहे. तोच रॅम्प लूपनी खालती जाऊन तुमच्या इमिजिएट, जर तुमची सेकंड लेवल असेल, बेसमेंट मधली लेवल असेल तर पूर्णपणे ट्रॅव्हल दुसरा अख्खं गोल गोल नाही फिरत बसायचं. इमिजिएटली ड्रायवेतनं फिरून दुसरा लूप घेऊन तुमच्या पार्किंगच्या लेवलला आपण येऊ शकतो. एक्झिट ऑल्सो हॅपन्स इन द सेम वे की आता दोन्ही एंट्री आणि दोन्ही एक्झिट्स आहेत. इव्हेंच्युअली लोक त्यांना त्यांच्या जवळची जी गाडी असते, कारण आता इकडच्या व्यक्तीनं एव्हरी टाइम दे विल नॉट गो दिस साईड ना, दे विल एक्झिट फ्रॉम हिअर. पण इव्हेंच्युअली तुम्ही जेव्हा युजर्स वापरायला लागाल तेव्हा इव्हेंच्युअली आमच्या अनुभवात आत्तापर्यंत असा एक्सपिरियन्स आला की एक इन आणि एक आउट असं झालं तर शक्यतो मिसहॅप्स किंवा असे कमी होतात. सो इव्हेंच्युअली तुम्हीच डिझाईन करताना ॲज users you can get this designed, but the widths right now are sufficient for both way car traveling. आम्ही इथे तुम्ही बघितलं असेल तर नंबर्स पण दिलेले आहेत, म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेला समजा आता माझी B1 आहे आणि मला लॉबीच्या जवळची ही 511 किंवा 512 ती अवेलेबल असेल आणि मला चांगला चॉईस मिळाला चिठ्ठी करायचा, तर मी तिथं चिठ्ठी घेऊन मी हा 512 माझ्या नंबरच्या पुढे लॉक करून घेणार. ही जी मगाशी सरांनी अलॉटमेंट प्रोसिजर एक्सप्लेन केली होती त्याच्यामध्ये चिठ्ठी इज नॉट द पार्किंगचा नंबर, चिठ्ठी इज युअर प्रेफरन्स नंबर जसं सरांनी सांगितलं, आणि त्या नंबरप्रमाणे तुम्ही आत येऊन तुमचं पार्किंग सिलेक्शन जे अवेलेबल असेल ते आपल्याला दिसलं जाईल. रेवती आपण स्क्रीन ती ओपन करून नेहमी जसं फ्लॅट अलॉटमेंट केली तशी तुम्हाला दिसेल एक एक कुठले अवेलेबल आहेत, त्याप्रमाणे आपल्याला आत गेल्या गेल्या इमिजिएट सिलेक्शन करायचा तो एक चान्स मिळेल व्यवस्थित. काही फीचर्स पार्किंगचे सांगायचे म्हटलं तसं स्टँडर्ड एक सेक्शन दाखवलं आहे जे आपण प्रोजेक्ट्समध्ये आता 3-4 वेगवेगळे वेंडर्स आहेत. टेड्रा आहे,
नंतर बरेच वेंडर्स आहेत ज्यांच्याबरोबर मेजरली आत्ता आम्ही टेड्राबरोबर काम करतोय मेकॅनिकल पार्किंगसाठी. सो विच हॅव अ गुड सर्व्हिसिंग आणि याची AMC पण त्यांची खूप चांगली असते. त्याचबरोबर आता पार्किंग बघितलं तर तुम्ही आपल्या हे आमच्याच प्रोजेक्ट्सचे आत्ताच रिसेंट काही पोझिशन्स चालू असलेल्यांच्या लॉबीजचे किंवा पार्किंगचे फोटोग्राफ्स आहेत. आपण फायर फायटिंग सिस्टीम्स पण सगळ्या पार्किंग्सला कंपल्सरी असतात त्या लावतो. सगळीकडे पार्किंगला एजेस कव्हर करून लावलेले असतात. व्यवस्थित कुठे डार्क कॉर्नर्स नसतात. लाईट आणि व्हेंटिलेशनची पण काळजी घेतलेली असते. बिल्डिंग लॉबीज आहेत ज्या मगाशी आपण येल्लो कलरमध्ये कोडिंग केलेल्या पाहिल्यात. हे असे डिझाईन फक्त एवढ्यासाठी केलं की तुम्हाला आयडेंटिफाय होऊन पटकन करेल की लॉबी कुठून जवळ आहे माझ्या कार पार्किंगच्या झोनमधनं आणि आपल्या बिल्डिंगच्या अलॉटमेंटला. म्हणजे दिस इज फॉर युअर इज ऑफ युअर सिलेक्शन. पटकन आपल्याला झोन लक्षात येतो. बिल्डिंग गुलाबी बघायची आहे आणि कारचा साईज किंवा मेकॅनिकल टाईप हे काय आपल्याला बघायचं आहे. एकदा तुम्हाला लक्षात आलं की पार्किंग सिलेक्शन खूप फास्ट होऊन जाईल. तसंच मी बिल्डिंग लॉबीज म्हटलं पण CCTV कॅमेराज असणारे, ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम्स RFIDs असतात. सिक्युरिटी मेजर्स घेतल्या जातात. सगळी सेफ्टी ऑफ व्हेकल्स आणि पीपल ऑल्सो. म्हणजे कुठेच तुम्ही बघितलं तर पॅसेजमधनं म्हणजे लिफ्टमधनं बाहेर उतरलं आणि बाहेर लगेचच बऱ्याच वेळेस आजकाल डिझाईन करताना हा विचार दिलाच जात नाही. पण लिफ्टमधनं बाहेर पडतो आणि डायरेक्ट आपण कार पार्किंगच्या ड्रायवेमध्ये येतो. सो दॅट इज अ व्हेरी रिस्की. लहान मुलं पटकन लिफ्टमधनं बाहेर पडताना काही सामान घेऊन येत असताना वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित विचार करून लॉबीज आयडेंटिफाय करून त्या कट केलेल्या आहेत. कट करून छोटे ड्रायवेज केले टू गो टू द पार्किंग अँड देन देर इज अ ट्रान्झिशन अँड देन युअर पार्किंग ड्रायवेज स्टार्ट. सो गाड्या आणि माणसं या दोघांचीही काळजी घेऊनच हे डिझाईन केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा प्रश्न, वी ऑल्सो रिसिव्ड एन ईमेल फ्रॉम द फेडरेशन आस्किंग की आपल्याकडे जे पावसाळ्यात पाण्याचा लोंढा येतो आणि त्या पाण्याचा आपल्याला कसा व्यवस्थित डिझाईन करता येईल. सो वी हॅव ऑलरेडी फॉरवर्डेड दीज पॉइंटर्स. तुमची कन्सर्न ईमेल आहे ती आमच्या कन्सल्टंट्सला पण पाठवली आहे. त्याप्रमाणे आपलं जसं मी मगाशी म्हटलं तसं ECचं पण एक स्लाईड आहे जी मी ऑलरेडी आपण प्रोव्हिजन केलेली आहे. ती पण आपण घेऊन आली आहे. त्याच्या ऑलरेडी वर्किंग कसं आम्ही बेसमेंटच्या संपसाठी केलेलं आहे की जेव्हा पाणी येतं आणि हे कुठल्याही प्रोजेक्ट्समध्ये पाणी येतंच. जे आत्ता जरी बेसमेंट नसेल तरी पाणी येणारच. सो आपण त्याचा निचरा करण्यासाठी काय प्रकारचे प्रोव्हिजन करतो आणि मॉन्सूनमध्ये स्पेसिफिकली काय करतो तेही मी सांगणार आहे. 7.5 HP आपण पंप्स असतात त्याच्यात एक वर्किंग असतो आणि एक स्टँड बाय असतो. सो इन केस ऑफ फेलियर ऑफ लाईट जरी गेले मधून तरी DGवर चालणारा तो दुसरा स्टँड बाय पंप असतो तो चालू होतो. म्हणजे पाणी कुठेही ते साठून राहत नाही. पाण्याचं बाहेर निघण्याची जी प्रक्रिया असते ती चालू राहते. आणि मॉन्सून किंवा इमर्जन्सीमध्ये आपण तेच पंप्स 20 HP पंप्स असतात त्या पॉवरचे पंप्स आपण यूज करतो. आपल्याकडे इकडे आता सध्या आमचे इंजिनियर्स आहेत तर तेही सध्या राऊंड्स घेत आहेत. सो तुम्ही त्यांनाही रँडमली कोणालाही विचारलं तर ही प्रोसेस ते सांगतील. कारण हे जनरली आपण वी फॉलो दिस अक्रॉस ऑल आवर प्रोजेक्ट्स जेणेकरून आपल्या सगळ्या पार्किंग्स अक्रॉस ऑल प्रोजेक्ट्स पावसाळ्यामध्ये पण ह्याच्यात सेफ राहतात आणि कोल्डे राहतात. त्याचबरोबर जे लेफ्ट साईडचा इमेज आहे ज्याच्यात स्टॉर्मचे ड्रेन चॅनल्स पण करतो. म्हणजे नुसतं संप नाही त्याला ड्रेन चॅनल्स करून सुरुवातीला एंट्रीला पण आपला एक चॅनल असणार आणि आतमध्ये पार्किंगला पण सगळीकडे ड्रेन चॅनल्स असतील जिथून ते पाणी झिरपून आणि मग आपण त्या संपमध्ये कलेक्ट करतो जिथून ते पंपानी बाहेर काढलं जातं. अशी ती प्रक्रिया असते. आणि व्हेंटिलेशन फॅन्स फायर स्प्रिंकलर्स मी म्हटलं तसे त्याच्या डिझाईनमध्ये असणारच आहे. हा एक तो बेसमेंट डिवॉटरिंग प्लॅन आहे. त्याचे समचे सायझेस त्यांचे कॅल्क्युलेशन्स काय समच्या लोकेशनला आणि बेसमेंट म्हणजे ह्या बाजूच्या झोनला आणि त्या बाजूच्या रेसिडेन्शियल आणि कमर्शियलच्या झोनला पण कसं डिझाईन केलं गेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दिसेल. हे कन्सल्टंट्सनी सगळे वर्किंग करून केलेले कॅल्क्युलेशन्स आहेत फॉर बेसमेंट डिवॉटरिंग. त्याचबरोबर फायर टेंडर मुवमेंट इमर्जन्सी एक्झिट्स आणि या सगळ्या गोष्टी पण आपण काळजी करून घेतलेल्या आहेत. याला आपण एक स्वेप्ट पाथ अनालिसिस म्हणतो की कधीही कुठल्याही मोठ्या मशीनला पण फायर इंजिनला पण फिरायचं असेल किंवा गाड्या कशा इव्हॅक्युएशनच्या वेळेला पण कशा बाहेर पडतील. रेफ्यूजचे लोकेशन्स पण आपण काय आयडेंटिफाय केलेले आहेत. आत्ता हे जेव्हा आम्ही डिझाईन बनवलं होतं त्यावेळेला आणि फायरचं आता NOC येईल त्यावेळेला पण आपल्याला अजून काही सजेशन्स दिले गेले आहेत फायर ऑफिसर चीफ फायर ऑफिसर ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी.
सो त्या सगळ्या चेंजेस आपण मायनर असतात पण त्या खूप इम्पॉर्टंट असतात, त्या आपण इन्कॉर्पोरेट करूनच पुढच्या डिझाईनमध्ये प्रोसीड केलेलं आहे. या सो दिस वॉज अबाउट द पार्किंग डिझाईन. आणि पार्किंग डिझाईनमध्ये काय काय गोष्टींचा विचार करून आपण पार्किंग अलॉटमेंटसाठीचे डिझाईन करून तुम्हाला देतो आहोत याची ही एक झलक होती. प्रोसेसचं सरांनी सांगितलंच होतं. सो टाईमलाईन्स किंवा ठरवायच्या दृष्टीने दादा पुढची लाईन ऑफ ॲक्शन कशी असणार आहे? नाही येत दादा. नाही दॅट्स फाईन. हां रविवारीच ठेवा. कुठलाही रविवारी रविवारीच. ग्राउंड फ्लोअरला आपल्याला ते EV कंपल्सरी. अच्छा, तुम्ही जर प्लॅन्स पाहिलेत सर तर नाही असं नाही पाहिजे म्हणजे हो तुम्ही म्हणजे आपण काय करू शकलो असतो की हा एक ड्रायवे आहे, ड्रायवेच्या दोन उपस्थित राहावं लागतं. हां ये नेक्स्ट स्लाइडमध्ये त्यांनी एक्सप्लेनच केले. फॉर रेसिडेंट हु आर हॅव्हिंग 2 युनिट्स इन द सेम बिल्डिंग विल पिक ओनली 1 चीट अँड सिलेक्ट देअर स्लॉट अकॉर्डिंगली. आता हा जो विषय आहे याच्यामध्ये कसं आहे की एकाच बिल्डिंगमध्ये तुमचे 2 हे आहेत युनिट्स आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला 2 चिठ्ठ्या उचलायची गरज नाही आहे. तुम्ही एक चिठ्ठी उचलणार. समजा काही मध्ये समजा फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली 40 लोक आहेत. मी चिठ्ठी उचलली, माझा काहीतरी 17वा नंबर आला, माझे 2 आहे. 17 नंबरला मी गेल्यानंतर मला जे 2 कुठले पार्किंग निवडायचे ते 2 पार्किंग मी तिथं निवडेन, कारण माझे 2 युनिट आहेत. ते विजेची टीम तिथं तुमचे 2 युनिट व्हॅलिडेट करतील, त्यानुसार तुमच्या इलिजिबिलिटीनुसार ते तिथं घेतले जातील. त्यामुळं नंबर ऑफ युनिट्स आणि नंबर ऑफ मेंबर्स याच्यामुळं कदाचित तर तेवढा नंबर तिथं चिठ्ठ्यांचा कमी राहील, कारण 2-2 युनिट असल्यामुळे त्याच्या हाफ तेवढे मेंबर्स तिथं चिठ्ठ्या अवेलेबल राहतील. दुसरा प्रकार काय येतो याच्यामध्ये की जसं पहिल्यांदा मी सांगितलं त्याप्रमाणे की एखादा आहे जे मेंबर आहे त्याचे 2 वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये, तर त्याला त्याच्या टाईम स्लॉटनुसार तिथं यावं लागेल. तिथं ओव्हरलॅपिंगचाही काही विषय नाही आहे किंवा कॉन्फ्लिक्ट होईल असं. तुमचा तो समजा मध्ये आहे तर एचं टायमिंग संपल्यानंतर बी जरी असेल तर बॅक टू बॅक आहे ते टायमिंग, त्यामुळे तसं होऊ शकतं. किंवा मध्ये आणि मध्ये तर सकाळी येणं आणि मग संध्याकाळी येणं अशा प्रकारे काहीतरी अशा पद्धतीने तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल. सो इफ रेसिडेंट हॅव्हिंग युनिट इन 2 डिफरंट बिल्डिंग दे विल हॅव टू कम फॉर सिलेक्टिंग 2 टाइम्स ट्वाईस. तर ही अशी सिलेक्शनची त्याची प्रोसेस राहील. दॅट्स ऑल. अजून याच्या व्यतिरिक्त काय नाही. सो परत एकदा जस्ट टू समराईज, 1 डे बिल्डिंग वाईज सेग्रिगेशन, क्लिअर कट डिमार्केशन. तुमचा फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये सिलेक्टेड आहे तो स्लॉट तुम्हाला ॲप्लिकेबल असेल. तुमचे जर 2 बिल्डिंगमध्ये असतील तर 2 स्लॉट ॲप्लिकेबल असतील. जर तुमच्या 2 युनिट्स एकाच बिल्डिंगमध्ये असतील तर तुम्हाला एकच चिठ्ठी उचलायची आणि एक चिठ्ठी उचलून तिथं तुमचे 2 जे आहेत ते सिलेक्ट करायचे. सिलेक्शन झाल्यानंतर तिथं हॅश केला जाईल आणि तो जो आहे त्या ठिकाणी पुढच्या मेंबर्सना तो दिसेल किंवा हे जे युनिट आहे हे युनिट ब्लॉक झालेलं आहे. सो लॉटरी इज फॉर सिक्वेन्स. म्हणजे 50 लोक असतील तर तुमचा नंबर 13वा आहे. आपण फ्लॅटला गेले त्यामुळे सगळ्यामध्ये कळलेलंच आहे ॲक्च्युली. तो 13वा नंबर इज फॉर तुमच्या अगोदर 12 लोक सिलेक्ट करणार आणि 13वा तुमचा आहे. तर अशा पद्धतीनं लॉटरी इज फॉर सिक्वेन्स, सिलेक्शन विल बी युअर चॉईस. तर ही अशी प्रक्रिया आपण हे करतोय आणि त्यांनी आता त्यांच्याकडे नंबर सगळे असल्यामुळे नंबरनुसार त्यांचं पूर्णपणे प्लॅनिंग सगळं त्या प्रकारे केलेलं आहे. सो टोकन असेल का? चीट म्हटलं ना ते दिलेलं नाही. जस्ट गो बॅक. अच्छा, चीट म्हणजे टोकन. चीट म्हणजे टोकन. तर हे जे म्हटलं नाही 1 2 3 4 1 2 3 ती चिठ्ठी जशी आपण जशी ह्याला केली होती त्या प्रकारेच अशी ही प्रक्रिया अशा प्रकारची असणार आहे. सिंगल पार्किंग आणि स्टेट पार्किंग म्हणजे सिंगल कोणाला आणि स्टेट हा ते आता ते सगळं एक्सप्लेन करतील त्या सगळ्या गोष्टी. ते क्रायटेरियाच्या आधीपासून आपले जे गेलेले आहेत 750 अबाव 750 बिलो ते जे आहेत ते सगळं एक्सप्लेन होईल त्याच्यामध्ये. 750च्या खालचे जे आहेत त्याला सिंगल युनिट आहे, 750च्या वरचे जे आहेत त्याला स्टॅक पार्किंग. सिंगल युनिट म्हणजे ते पार्किंगच असणार आहे आणि त्याच पार्किंगवर स्टॅक बसलेलं असतील. मॅडम त्याचं डायमेन्शन सांगतील तुम्हाला 2.5 बाय 5 बाय उंची काय असते ती, त्यात गाड्या कशा बसतात वगैरे ते त्यांच्या टोटल डिझाईनमधनं ते सांगतील.
अजून काय कोणाचे प्रोसेसवर प्रश्न कोणाचे काय? टू व्हीलर पार्किंगचं काय अरेंजमेंट? एक मिनिट, ते आता ते ही प्रोसेस सिलेक्शन टू व्हीलर इज लाईक अ कॉमन थिंग राईट. सो कॉमन पार्किंग असेल कारण ती सिलेक्शन प्रोसेस नाही आहे, ते त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये ते कव्हर अप करतात. फ्री टू व्हीलर पार्किंग. हां आपण पार्किंग स्पेस देतो एवढ्या एवढ्या डायमेन्शनची. देर विल बी फ्यू पीपल हू विल नॉट हॅव कार्स, दे कॅन पार्क इन द सेम स्पेस. आता आपण स्पेस अलोकेशन करतो, नावाला आपण आता त्याला कार पार्किंग. देर विल बी पीपल हू हॅव 2-3 स्कूटर्स इन्स्टेड ऑफ अ कार, किंवा एक खालती कार आणि मेकॅनिकल असेल तर वरती स्कूटर्स, किंवा असे काही पार्किंग करणारे काही असतील युजर्स, तर दॅट इज इंडिव्हिज्युअल चॉईस. पण अदरवाईज कॉमन टू व्हीलर पार्किंग, दिस इज अ पार्किंग स्पेस विच विल बी अलोकेटेड, विच आय एक्सप्लेन इन द डिझाईन. सिंगल पार्किंग मॅडम त्याची हाईट जी असणार आहे ती स्टॅक पार्किंगच्या एवढी कमी असणार आहे. सिंगलची कमी आहे हाईट. सिंगलची ज्या प्रकारे डिझाईन काय होतं की तुम्ही असे एकाच सिंगल पार्किंग मध्ये तुम्ही 2 मेंबर बसवणार नाही ना. नाही, म्हणून तर आपल्याला लेवल वाईज अख्खा तो फ्लोर आहे तो मेकॅनिकल म्हणजे स्टॅक पार्किंगचा अख्खा लेवल असणार. महत्वाचा विषय तो असा आहे की इथं जे सिलेक्शन होईल त्या सिलेक्शनचा प्लॅन, त्याचा हॅश ड्रॉइंग आणि नंबर हे तुमच्या PAAAचं लीगल डॉक्युमेंट म्हणून तुमचं होणार आहे ते. त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरा बसवायचा त्याचं काय हे नाही. हाईट म्हणून विचारलं की एका युनिटमध्ये एका स्टॅक पार्किंग द्यायला सिंगल पार्किंग तुम्ही देणार त्यावेळेस तुम्ही एका ह्याच्या 2 मेंबर बसवणार नाही. हाईटचा प्रॉब्लेम म्हणून विचारला काही. हा नाही, सिंगलला सिंगल गाडी असं म्हणजे गाडी एकच येईल एवढंच 10. तिथे 2 मेंबर नाही. मिनिमम 8 फीट, मॅक्सिमम 10 फीट. अकॉर्डिंग काही सर्व्हिसेस वगैरे जातात तिथून, पण 8 फूट ही मिनिमम जी स्टॅच्युटरी 2.44 मीटर्स टू बी प्रिसाइज, तेवढी हाईट आपण देतो. एकाकडे समजा एक कार असेल आणि 3-4 टू व्हीलर्स असतील तर त्यांना सफिशियंट ते पार्किंग. आता एक काम करूयात आपण, त्याचं हे जे सगळे प्रश्न येतात ना ते त्यांना एकदा पूर्ण एक्सप्लेन करू देत, सगळं त्यांचा तो लेआउट आणि हे, म्हणजे त्यात बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं हे होतील. आपण आता फक्त थोडं प्रोसेसबद्दल आपण बोललो, तर प्रोसेस रिलेटेड कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर एकदा कव्हर अप करू. एक्स्ट्रा पेमेंट वरती एक्स्ट्रा पार्किंग अवेलेबल आहेत का, मिळणार का? परत तोच प्रश्न आहे, ते आता तुमच्या ह्याच्यामध्ये कव्हर करा अवेलेबिलिटीच्या. प्रोसेस रिलेटेड कोणाला प्रश्न आहेत का? आता ॲज ऑफ नाव एक्स्ट्रा पार्किंग लगेच नाही सांगता येणार, कारण सगळी प्रोसेस संपून देर आर फ्यू पीपल ज्यांचे अजून ॲक्च्युली सिलेक्शन पण व्हायचे युनिट सिलेक्शन. सो इट विल बी डिफिकल्ट टू टेल इफ आत्ता लगेच आपण ओपन करू एक्स्ट्रा अवेलेबल पार्किंग. जेवढे आत्ता कमिट केली आहेत आणि आपल्या DA मध्ये किंवा याच्यात कमिटमेंट प्रमाणे आपल्याला ज्याचे ज्यांना द्यायचे तेवढे आत्ताची प्रोसेस आपण करून घेणार. आउट स्टेशन कॅन्डिडेटला काय सुविधा आहे? आउट स्टेशन कॅन्डिडेटला आपण जसं त्याचं म्हणजे बेसिकली आपल्याला ठरवावं लागेल. आता म्हणजे ऑनेस्टली जर विचारलं तर त्याच्या हे केलेलं अजून फायनलायझेशन केलेलं नाही, पण आपण अथॉरिटी लेटर किंवा हे जर करून जर वर्कआउट होत असेल, जसं आपण फ्लॅटच्या बाबतीत केलेलं होतं तसंही वर्कआउट आपल्याला करता येईल. काय प्रॉब्लेम म्हणजे इन केस समजा जर आता, कारण मेजर युनिट तुमचं जर सिलेक्टेड आहे तर मग पार्किंग पण द्यायचं आहे. आणि बऱ्याचदा आपण फ्लॅटमध्ये सुद्धा लोकांनी डायरेक्ट फ्लॅट सुद्धा सिलेक्ट केलेले आहे ॲक्च्युली नंबर, त्यामुळं पार्किंग याच्यावर करायला काय हरकत नाही. पण ॲज पर एज पॉसिबल फिजिकल प्रेझेन्स विल बी ऑलवेज प्रेफर्ड, तर तसं असणं कधी चांगलं. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फ्लॅट सिलेक्शनच्या वेळेला एक हायरार्की ठेवली होती. 3 फ्लॅट्सवाले बस आली, इतर 2 फ्लॅट्सवाले, सिंगल फ्लॅट आले, असं काही. इथं तसला कुठलाही विषय नाही, सिम्पल आहे. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बिल्डिंग वाईज सेपरेशन. ए मधले सगळे लोक जे असतील त्यांचा एक ग्रुप होणार, B1चा वेगळा होणार, B2चा वेगळा होणार, Cचा होणार, त्याच्यानुसार ते सिलेक्शन ठेवलेलं आहे. त्यामुळे देर इज अ कम्प्लीट ट्रान्सपरन्सी ॲज पर एज लाईक म्हणजे तुमचा कुठलं युनिट आहे त्याच्यानुसार, त्याचं स्क्वेअर फीट वगैरे त्याचा कुठलाही काही संबंध नाही. मला असं विचारायचं होतं की हे जे पार्किंग आहे ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये जे तुम्हाला पार्किंग नंबर मिळेल तेच तुम्हाला मिळेल, बरोबर? याच्यामध्ये तुम्ही जसं फ्लॅटला आपण काय केलं होतं, चिठ्ठी उचलली होती, हा. तुमचा नंबर आला हा, मग त्या नंतर- नंबरला जाऊन तुम्ही सिलेक्ट केला, बरोबर हा, आहे? हा. तसंच तसंच आहे. इथं सुद्धा तसंच असणार आहे. इथं तुम्ही नंबर घेऊन आत गेल्यावर त्यांचा प्लॅन असेल, त्या प्लॅनवर त्यातलं तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यातलं तुम्ही ओके. सिलेक्ट करा. आणि चिठ्ठी मग त्याच्यामध्ये जे एका बिल्डिंग मध्ये 2 युनिट आहे आणि आम्हाला पार्किंग पाहिजे, म्हणजे शेजारी पाहिजे,
तो ऑप्शन आहे का मला हा, म्हणजे तुम्ही जे ते कसं- अवेलेबल असेल त्यातलंच तर एकदा हा पण त्याच्यामध्ये कसं की तेच म्हणजे पार्किंगचे त्यांचे एकंदर त्यांनी जे प्लॅनिंगचे ठेवलेले आहे ते तसे अँपल ऑफ नंबर आहे त्याच्यामध्ये. तुमचा नंबर आला, तुमचे 2 ऍडजस्टमेंट तुम्ही पिक केले तर ते 2 ब्लॉक होऊन जातात. ओके ठीक आहे थँक्यू. हो, फक्त एक आहे याच्यामध्ये की तुम्हाला बाहेर पूर्ण तो लेआउट दाखवतील सगळा. ओके, जसा फ्लॅटला दाखवला होता तसा. त्यामुळे तुम्हाला ते सिलेक्शनची थोडंसं माइंडसेट तसं फिक्स करू शकता त्या बिल्डिंगसाठी. आणि आपल्याला त्याच्यासाठी 1 तासच ठेवलेला आहे. त्यामुळं तिथं आत गेल्यानंतर सिलेक्शन करत असताना ठीक आहे, म्हणजे बघायला सगळ्यांना चान्स आणि व्यवस्थित हे वेळ दिला जाईल. पण इतका पण नको की त्याच्यामध्ये मागची माणसं त्याच्यामुळं अडकून जातील, कारण पुढचं त्या एका दिवसामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करायची. ग्रुपवर प्लॅन मिळेल बघायला हो, जे सिलेक्शन करायला सुरू. एनी अदर क्वेश्चन ऑन प्रोसेस? नंतर घेऊया. ओके, नाही माझा हार्ड स्टॉप आहे 8 वाजताचा. ठीक आहे, चलो थँक्यू. कॅरी ऑन. चलो थँक्स. नाही म्हणजे हॅलो, जस्ट मोमेंट. काका ते सो पार्किंगचा लेआउट एक्सप्लेन करते. रिफ्लेक्शन येते ते जरा बंद करा. मध्ये येते मध्ये साईडला. सगळं नाही हा दिवा बंद केला पाहिजे. हा लाईट ते मध्ये येते मध्ये साईडला ठेवा ना. शुक्ल काका चालू द्या. आपण पहिल्यापासून सांगितलं तसं ॲक्सेस पार्किंगचं रेसिडेन्शियल एंट्री आणि कमर्शियल एंट्री एक्झिट हे आपण वेगवेगळे केलेले आहे, डिमार्केट केलेले आहे. खालती दिसते रेसिडेन्शियल, वरती कमर्शियल एंट्री. आणि आत्ता ग्राउंड लेवलला आपण नॉर्थ, आता सगळ्यांना एव्हाना पाठ झाले असतील प्लॅन, कारण आपण जेव्हा युनिट सिलेक्शन केलं ओरिएंटेशन हेच होतं, सेम ओरिएंटेशन. इकडे पौड रोड आहे त्या बाजूला, आणि कमर्शियल आणि B1, B2 आणि C. ज्या तुम्हाला गुलाबी रंगात दिसत आहेत या स्टेअरकेसेस किंवा लॉबीज आहेत, त्या आम्ही फक्त ठळक हायलाईट केल्या. हे प्लॅन्स आपण इन ड्यू कोर्स शेअर करू. काही लोकांची अजून म्हटलं तसं अलॉटमेंट राहिलेली आहे, सिलेक्शन राहिलेलं आहे. त्यामुळे थोडं आम्हाला पण काउंट करण्यामध्ये प्लस मायनस होत आहे. पण जे गुलाबी आपण हायलाईट केलेले दिसत आहेत ते सर्क्युलेशन आहेत, लिफ्ट्स किंवा स्टेअरकेसेस. आणि येल्लो जे दिसत आहेत त्या लॉबीज आहेत. ज्या मेजर लॉबीज आहेत त्या आपल्या इकडनं ह्याच बाजूनी वेस्ट साईडनीच जातात. कॉमन पार्किंग, जे 2 व्हीलर कॉमन पार्किंगची आपण स्पेस म्हटली होती ती इकडे डिफाईन केली आहे. आणि पार्किंगच्या आता काय काय गोष्टी आहेत की आतमध्ये तुम्ही रेसिडेन्शियल मधनं आल्यावर 2 रॅम्प्स आहेत. सो एंट्रन्स आहे तो 7.5 मीटर वाईड ड्राईव्हे आहे. सो मेजर आपले सगळे ड्राईव्हेज आहेत ते 7.5 मीटर ड्राईव्हे आहेत. आणि आतल्या बाजूचे जे खालचे रॅम्प्स किंवा इंटरनल ड्राईव्हेज आहेत ते 6 मीटर वाईड आहेत. 6 मीटर म्हणजे 20 फूट, म्हणजे 2 गाड्या 2 वे जातील असं, म्हणजे टू अँड फ्रो जातील अशा 2 कार्स अशा असलेल्या त्याच्या विड्स आहे. आपल्या प्रोजेक्टचा आपण AC आणि सिया म्हणजे महाराष्ट्र याच्याकडनं जे EC एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणतो त्याचे दोन्ही क्लिअरन्सचे लेवल्स आपण क्लिअर झालेले आहेत. आणि वी आर एक्सपेक्टिंग द एन्व्हायरमेंट क्लिअरन्स एनी टाईम सून. सो ह्या सगळ्या गोष्टी ड्राईव्हेज आणि सर्क्युलेशन आणि जे ईज ऑफ मुवमेंट असतात, रॅम्प्स, त्याचे स्लोप्स असतात, या सगळ्या गोष्टी एक पॅनल ऑफ एक्सपर्ट्स असतात जे सगळ्या गोष्टी चेक थरली करतात आणि मगच आपल्याला अप्रुव्हल्स देतात. सो ऑल द ड्यू डिलिजन्स विथ रिस्पेक्ट टू द परमिसिबल स्लोप्स, सर्क्युलेशन, विड्थ ऑफ द ड्रायवेज ऑफ द रॅम्प्स हॅज बीन टेकन केअर ऑफ. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता इकडून आत गेलो, तुम्ही जर बघितलं खालच्या बाजूला आपल्याकडे इकडे पण आहेत आणि तिकडे फ्लॅट्स आहेत. सो दोन्ही बाजूच्या फ्लॅट्सला आपला जो लॉबी एक असली तरी दोन्ही बाजूनी आपण त्याला ॲक्सेस देणार आहोत. त्यामुळे दोन्ही बाजूनी ॲक्सेस देणार, त्यामुळे गाड्या पण इदर वेज दोन्ही साईड्सला लागलेल्या असणार आहेत. सो 2 साईड्सला कार पार्किंग प्रत्येक वेळेला तुम्हाला गोल लूप करून फक्त ह्याच रॅम्पने बाहेर नको यायला, म्हणून आपण दुसऱ्या बाजूनी पण एक रॅम्प दिलेला. देर आर 2 रॅम्प्स फॉर गोईंग इन अँड कमिंग आउट. सो आता B1, लेवल B1, लेवल B2, लेवल B3 असे ते आपले जे लेवल्स आहेत ते मी एक्सप्लेन करते.
आत्ता आपण सेक्शनमध्ये दाखवलंय तसं लेवल B1 बघतोय. लेवल B1 ही पूर्ण मेकॅनिकल पार्किंग किंवा स्टॅक पार्किंग आहे. त्याची स्लॅब टू स्लॅब हाईट आपण 4.5 मीटर्स देतो. क्लिअर प्रत्येक कार पार्किंग विथ सर्व्हिसेस, तुमची थिकनेस ऑफ ड्रायवेज, ट्रिमिक्स, फ्लोरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून नंतर आपल्याला क्लिअर मिनिमम 3.7 टू 4.2 मीटर्स म्हणजे 12 फूट ते जे मेकॅनिकल स्टॅक पार्किंगच्या सेक्शनला लागतं क्लिअर तेवढी आपल्याला अवेलेबल मिळतात. इथे कलर कोडिंग केलेले तुम्हाला 3 प्रकारच्या गाड्या दिसतील. एक आहे ही कुठला कलर, येल्लो कलर दिसतोय, दुसरा पर्पल कलर आणि तिसरा स्काय ब्लू कलर दिसतोय. सो ह्या ज्या 2 आहेत या सिंगल पार्किंगचे कोडिंग आहे आणि हे स्टॅक पार्किंग आहे. स्काय ब्लू इज द स्टॅक पार्किंग. त्याचा साईज आहे मीटर्समध्ये आत्ता इथे मेन्शन केलेलं आहे 2.5 बाय 5 मीटर्स x/y म्हणजे मीटरप्रमाणे 2.5 बाय 5 मीटर्सची त्यांची पार्किंग साईज आहे. हे पार्किंग आपण स्टँडर्ड आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये हे साईजेस देतो. ह्या पार्किंग रेग्युलर याच्यामध्ये लास्ट ऑल दीज इयर्स दीज आर द साईजेस विच आर प्रिव्हेलंट ज्याच्याने आपण कार पार्क्स अलॉट करतो. आत्ता आपण बघितलं तसं तुम्ही जर रंग वी हॅव जस्ट कलर कोडेड आहेत. मगाशी जसं गोरांबेकर सर म्हणाले की ए बिल्डिंग त्याची लॉबी, त्यांच्या दोन्ही बाजूचे ॲक्सेस फॉर द लॉबी ड्रायवे आणि त्यांच्या झोनला ए बिल्डिंगचे जवळ असलेले पार्किंग्स मेकॅनिकल पार्किंग्स. तसंच B1 त्यांची लॉबी आणि त्यांच्या झोनमध्ये असलेले त्यांचे पार्किंग्स मेकॅनिकल. B2च्याच लॉबीमध्ये असलेले त्यांच्या जवळचे आणि C बिल्डिंग. सो लेआउट अशा प्रकारे आपण केलेलं आहे की प्रत्येकाला त्यांच्या लॉबीच्या जवळच त्या बिल्डिंगच्या तिन्ही लेवल्सला पार्किंग्स अवेलेबल असतील. लेवल B1 आणि लेवल B2ची ऑलमोस्ट सेम लेआउट आहे. त्यात खूप फरक नाही आहे. प्लस मायनस अलॉटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण फक्त पार्किंग्स जे दाखवलेत ते 1-2 इकडे तिकडे आहेत. मग असे मी जसं म्हणलं तसं अजून आपल्या काही लोकांमधनं युनिट सिलेक्शन, फ्लॅट सिलेक्शन राहिलं आहे. त्यामुळे हा आकडा इकडे जो मेन्शन केला आहे तो थोडासा प्लस मायनस होऊ शकतो. टोटल आकडा आपण जो दिलेला आहे तो आहे. पण जेव्हा B1 बिल्डिंगमध्ये काही लोकांच्या वाढतो तेव्हा हा आकडा आपण सो थोड्या सरप्लस 5 ते 10 गाड्या आपण सरप्लसच डिझाईन केलेल्या आहेत जेणेकरून थोडा चॉईस ऑफ सिलेक्शन पण आपल्याला राहील आणि म्हणजे अगदी त्याच्यात खूप कट्टोकट होणार नाही. सो देर आर सम नंबर ऑफ कार्स विच आर एक्स्ट्रा being provided right now, spaces for extra provision for extra parking spaces. पुढे जाता हा 3rd लेवल आहे. 3rd लेवल सेक्शनमध्ये दिसतो तसं आता इथं हे मेजर सगळे आपल्या 2.5 बाय 5 आणि 2.5 बाय 4.5. सो मीटर्समध्ये बघितलं तर एक 2.5 इज 8 फूट 4 इंच आणि 4.5 म्हणजे 15 फूट आणि 5 म्हणजे त्याच्याहून थोडं जास्त म्हणजे 15.5 फुटाच्या अलीकडे 16 फुटाच्या जस्ट शॉर्ट. सो अशा ह्या 2 पार्किंगचे सायझेस आहेत. अगेन गाडी एखादी बसण्यासाठी आपल्याला 1.9 मीटरची तुम्ही एखादं कार मॅन्युअल पाहिलं तर 1.9 मीटरच लागतं. 2.5 म्हणजे कार पार्किंग करून माणूस बाहेर पडून त्याला दार उघडून सर्क्युलेशनसाठी लागणारी ती जागा असते. सो 2.5 बाय 5 मीटर्स इज द स्टँडर्ड साईज विच वी गिव्ह फॉर ऑल पार्किंग स्पेसेस. आणि त्यांचं जसं तुम्ही पाहिलं तसं ड्रायवेमधनं इकडून आत येतो, इकडे गाडी असा हा तो लूप आहे. सो मागच्या ह्याच्यात दाखवतं असेल तर रॅम्पमध्ये वरतून आपण येऊन खालती या बेसमेंटने आत येतो आणि असाच लूप फिरतो. जर तुम्हाला खालच्या पार्किंगला जायचं असेल यू डोंट हॅव टू ट्रॅव्हल ऑल द वे, पूर्ण पार्किंग गोल गोल फिरत नाही बसायचं आहे. तोच रॅम्प लूपनी खालती जाऊन तुमच्या इमिजिएट जर तुमची 2nd लेवल असेल बेसमेंट मधली लेवल असेल तर पूर्णपणे ट्रॅव्हल दुसरा अख्खं गोल गोल नाही फिरत बसायचं. इमिजिएटली ड्रायवेतनं फिरून दुसरा लूप घेऊन तुमच्या पार्किंगच्या लेवलला आपण येऊ शकतो. एक्झिट ऑल्सो हॅपन्स इन द सेम वे की आता दोन्ही एंट्री आणि दोन्ही एक्झिट्स आहेत. इव्हेंच्युअली लोक त्यांना त्यांच्या जवळची जी गाडी असते कारण आता इकडच्या व्यक्तीला एव्हरी टाइम दे विल नॉट गो दिस साईड ना, दे विल एक्झिट फ्रॉम हिअर. पण इव्हेंच्युअली तुम्ही जेव्हा युजर्स वापरायला लागाल तेव्हा इव्हेंच्युअली आमच्या अनुभवात आत्तापर्यंत असा एक्सपिरियन्स आला आहे की एक इन आणि एक आउट असं झालं तर शक्यतो मिसहॅप्स किंवा असे कमी होतात. सो इव्हेंच्युअली तुम्हीच डिझाईन करताना ॲज युजर्स यू कॅन गेट दिस डिझाईन बट द विड्स राईट नाव आर सफिशियंट फॉर बोथ वे कार ट्रॅव्हलिंग.
आम्ही इथे तुम्ही बघितलं असेल तर नंबर्स पण दिलेले आहेत. म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेला समजा आता माझी B1 आहे आणि मला लॉबीच्या जवळची ही 511 किंवा 512 ती अवेलेबल असेल आणि मला चांगला चॉईस मिळाला चिठ्ठी करायचा, तर मी तिथं चिठ्ठी घेऊन मी हा 512 माझ्या नंबरच्या पुढे लॉक करून घेणार. ही जी मगाशी सरांनी अलॉटमेंट प्रोसिजर एक्सप्लेन केली होती त्याच्यामध्ये चिठ्ठी इज नॉट द पार्किंगचा नंबर, चिठ्ठी इज योर प्रेफरन्स नंबर जसं सरांनी सांगितलं. आणि त्या नंबरप्रमाणे तुम्ही आत येऊन तुमचं पार्किंग सिलेक्शन जे अवेलेबल असेल ते आपल्याला दिसलं जाईल. रेवती आपण स्क्रीन ती ओपन करून नेहमी जसं फ्लॅट अलॉटमेंट केली तशी तुम्हाला दिसेल एक एक कुठले अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे आपल्याला आत गेल्या गेल्या इमिजिएट सिलेक्शन करायचा तो एक चान्स मिळेल व्यवस्थित. काही फीचर्स पार्किंगचे सांगायचे म्हटलं तसं स्टँडर्ड एक सेक्शन दाखवलं आहे जे आपण प्रोजेक्ट्समध्ये आता 3-4 वेगवेगळे वेंडर्स आहेत. टेड्रा आहे, नंतर बरेच वेंडर्स आहेत ज्यांच्याबरोबर मेजरली आत्ता आम्ही टेड्राबरोबर काम करतोय मेकॅनिकल पार्किंगसाठी. सो विच हॅव अ गुड सर्व्हिसिंग आणि याची AMC पण त्यांची खूप चांगली असते. त्याचबरोबर आता पार्किंग बघितलं तर तुम्ही आपल्या हे आमच्याच प्रोजेक्ट्सचे आत्ताच रिसेंट काही पोझिशन्स चालू असलेल्यांच्या लॉबीजचे किंवा पार्किंग्सचे फोटोग्राफ्स आहेत. आपण फायर फायटिंग सिस्टीम्स पण सगळ्या पार्किंग्सला कंपल्सरी असतात त्या लावतो. सगळीकडे पार्किंगला एजेस कव्हर करून केलेले लावलेले असतात. व्यवस्थित कुठे डार्क कॉर्नर्स नसतात. लाईट आणि व्हेंटिलेशनची पण काळजी घेतलेली असते. बिल्डिंग लॉबीज आहेत ज्या मगाशी आपण येल्लो कलरमध्ये कोडिंग केलेल्या पाहिल्यात. हे असे डिझाईन फक्त एवढ्यासाठी केलं की तुम्हाला आयडेंटिफाय होऊन पटकन करेल की लॉबी कुठून जवळ आहे माझ्या कार पार्किंगच्या झोनमधनं आणि आपल्या बिल्डिंगच्या अलॉटमेंटला. म्हणजे दिस इज फॉर युअर इज ऑफ युअर सिलेक्शन. पटकन आपल्याला झोन लक्षात येतो. बिल्डिंग गुलाबी बघायची आहे आणि कारचा साईज किंवा मेकॅनिकल टाईप हे काय आपल्याला बघायचं आहे एकदा तुम्हाला लक्षात आलं की पार्किंग सिलेक्शन खूप फास्ट होऊन जाईल. तसंच मी बिल्डिंग लॉबीज म्हटलं पण CCTV कॅमेराज असणारे, ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम्स RFIDs असतात, सिक्युरिटी मेजर्स घेतल्या जातात, सगळी सेफ्टी ऑफ व्हेकल्स आणि पीपल ऑल्सो. म्हणजे कुठेच तुम्ही बघितलं तर पॅसेजमधनं म्हणजे लिफ्टमधनं बाहेर उतरलं आणि बाहेर लगेचच बऱ्याच वेळेस आजकाल डिझाईन करताना हा विचार दिलाच जात नाही. पण लिफ्टमधनं बाहेर पडतो आणि डायरेक्ट आपण कार पार्किंगच्या ड्रायवेमध्ये येतो. सो दॅट इज अ व्हेरी रिस्की. लहान मुलं पटकन लिफ्टमधनं बाहेर पडताना काही सामान घेऊन येत असताना वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित विचार करून लॉबीज आयडेंटिफाय करून त्या कट केलेल्या आहेत. कट करून छोटे ड्रायवेज केले टू गो टू द पार्किंग अँड देन देर इज अ ट्रान्झिशन अँड देन युअर पार्किंग ड्रायवेज स्टार्ट. सो गाड्या आणि माणसं या दोघांचीही काळजी घेऊनच हे डिझाईन केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा प्रश्न, वी ऑल्सो रिसिव्ड एन ईमेल फ्रॉम द फेडरेशन आस्किंग की आपल्याकडे जे पावसाळ्यात पाण्याचा लोंढा येतो आणि त्या पाण्याचा आपल्याला कसा व्यवस्थित डिझाईन करता येईल. सो वी हॅव ऑलरेडी फॉरवर्डेड दीज पॉइंटर्स. तुमची कन्सर्न ईमेल आहे ती आमच्या कन्सल्टंट्सला पण पाठवली आहे. त्याप्रमाणे आपलं जसं मी मगाशी म्हटलं तसं ECचं पण एक स्लाईड आहे जी मी ऑलरेडी आपण प्रोव्हिजन केलेली आहे ती पण आपण घेऊन आली आहे. त्याच्या ऑलरेडी वर्किंग कसं आम्ही बेसमेंटच्या संपसाठी केलेलं आहे की जेव्हा पाणी येतं आणि हे कुठल्याही प्रोजेक्ट्समध्ये पाणी येतंच, जे आत्ता जरी बेसमेंट नसेल तरी पाणी येणारच. सो आपण त्याचा निचरा करण्यासाठी काय प्रकारचे प्रोव्हिजन करतो आणि मॉन्सूनमध्ये स्पेसिफिकली काय करतो तेही मी सांगणार आहे. 7.5 HP आपण पंप्स असतात त्याच्यात एक वर्किंग असतो आणि एक स्टँड बाय असतो. सो इन केस ऑफ फेलियर ऑफ लाईट जरी गेले मधून तरी DGवर चालणारा तो दुसरा स्टँड बाय पंप असतो तो चालू होतो. म्हणजे पाणी कुठेही ते साठून राहत नाही. पाण्याचं बाहेर निघण्याची जी प्रक्रिया असते ती चालू राहते. आणि मॉन्सून किंवा इमर्जन्सीमध्ये आपण तेच पंप्स 20 HP पंप्स असतात त्या पॉवरचे पंप्स आपण यूज करतो. आपल्याकडे इकडे आता सध्या आमचे इंजिनियर्स आहेत तर तेही सध्या राऊंड्स घेत आहेत. सो तुम्ही त्यांनाही रँडमली कोणालाही विचारलं तर ही प्रोसेस ते सांगतील, कारण हे जनरली आपण वी फॉलो दिस अक्रॉस ऑल आर प्रोजेक्ट्स, जेणेकरून आपल्या सगळ्या पार्किंग्स अक्रॉस ऑल प्रोजेक्ट्स पावसाळ्यामध्ये पण ह्याच्यात सेफ राहतात आणि कोरडे राहतात. त्याचबरोबर जे लेफ्ट साईडचा इमेज आहे ज्याच्यात स्टॉर्मचे ड्रेन चॅनल्स पण करतो. म्हणजे नुसतं संप नाही, त्याला ड्रेन चॅनल्स करून सुरुवातीला एंट्रीला पण आपला एक चॅनल असणार आणि आतमध्ये पार्किंगला पण सगळीकडे ड्रेन चॅनल्स असतील जिथून ते पाणी झिरपून आणि मग आपण त्या संपमध्ये कलेक्ट करतो, जिथून ते पंपानी बाहेर काढलं जातं. अशी ती प्रक्रिया असते. आणि व्हेंटिलेशन फॅन्स, फायर स्प्रिंकलर्स मी म्हटलं तसे त्याच्या डिझाईनमध्ये असणारच आहे. हा एक तो बेसमेंट डिवॉटरिंग प्लॅन आहे. त्याचे समचे सायझेस, त्यांचे कॅल्क्युलेशन्स,
काय समच्या लोकेशनला आणि बेसमेंट म्हणजे ह्या बाजूच्या झोनला आणि त्या बाजूच्या रेसिडेन्शियल आणि कमर्शियलच्या झोनला पण कसं डिझाईन केलं गेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दिसेल. हे कन्सल्टंट्सनी सगळे वर्किंग करून केलेले कॅल्क्युलेशन्स आहेत फॉर बेसमेंट डिवॉटरिंग. त्याचबरोबर फायर टेंडर मुवमेंट, इमर्जन्सी एक्झिट्स आणि या सगळ्या गोष्टी पण आपण काळजी करून घेतलेल्या आहेत. याला आपण एक स्वेप्ट पाथ अनालिसिस म्हणतो की कधीही कुठल्याही मोठ्या मशीनला पण फायर इंजिनला पण फिरायचं असेल किंवा गाड्या कशा इव्हॅक्युएशनच्या वेळेला पण कशा बाहेर पडतील. रेफ्यूजचे लोकेशन्स पण आपण काही आयडेंटिफाय केलेले आहेत. आत्ता हे जेव्हा आम्ही डिझाईन बनवलं होतं त्यावेळेला आणि फायरचं आता NOC येईल त्यावेळेला पण आपल्याला अजून काही सजेशन्स दिले गेले आहेत फायर ऑफिसर, चीफ फायर ऑफिसर ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी. सो त्या सगळ्या चेंजेस आपण मायनर असतात पण त्या खूप इम्पॉर्टंट असतात. त्या आपण इन्कॉर्पोरेट करूनच पुढच्या डिझाईनमध्ये प्रोसीड केलेलं आहे. या सो दिस वॉज अबाउट द पार्किंग डिझाईन. आणि पार्किंग डिझाईनमध्ये काय काय गोष्टींचा विचार करून आपण पार्किंग अलॉटमेंटसाठीचे डिझाईन्स करून तुम्हाला देतो आहोत याची ही एक झलक होती. प्रोसेसचं सरांनी सांगितलंच होतं. सो टाईमलाईन्स किंवा ठरवायच्या दृष्टीने दादा पुढची लाईन ऑफ ॲक्शन कशी असणार आहे? नाही येत दादा. नाही दॅट्स फाईन. हां रविवारीच ग्राउंड फ्लोअरला आपल्याला ते EV कंपल्सरी